नमस्कार. आपण पाहत आहात विजय न्यूज. विद्या मंदिर हायस्कूल व कन्या प्रशाला वैराग वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न. विद्यार्थ्यांनी अडचणीचा विचार न करता मनी स्वप्न बाळगा व जिद्दीने प्रयत्न करा. जी संधी समोर उपलब्ध आहे त्याचे सोने करा. 100% प्रामाणिक प्रयत्न केले तर आयुष्यात आपल्याला यश निश्चितच मिळते. तसेच अभ्यासाबरोबर इतर सर्व उपक्रमांमध्ये ही विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन धाराशिवच्या तहसीलदार श्वेता घोटकर यांनी केले. विद्या मंदिर हायस्कूल व कन्या प्रशालेच्या शुक्रवारी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला. विद्या मंदिर हायस्कूल व कन्या प्रशालेत आज गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यासाठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव जिल्ह्याच्या नायब तहसीलदार श्वेता अशोक घोटकर होत्या. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैराग नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष व जिल्हा नियोजन मंडळ सदस्य श्री निरंजन भूमकर हे होते. सदर कार्यक्रमामध्ये वार्षिक परीक्षेमध्ये प्रथम आलेले तसेच विविध वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, स्कॉलरशिप, NMMS या स्पर्धा परीक्षा तसेच क्रीडा स्पर्धेत नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेडल, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. श्वेता घोटकर या विद्या मंदिर कन्या प्रशालेच्या माजी विद्यार्थी आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री कल्याण करंडे यांनी केले तर चेअरमन श्री मृणाल भूमकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. अहवाल वाचन सौ सुप्रिया पांगळ यांनी केले. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे श्री सचिन डांगे व श्री प्रताप माने यांनी जाहीर केली. सूत्रसंचालन व आभार सौ कविता कोरशेट्टी व शेळके यांनी केले. या कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष श्री भूषण भूमकर, सचिव निनाद भूमकर, चेअरमन श्री मृणाल भूमकर, श्री चारुदत्त भूमकर, संचालिका सौ प्रेरणा भूमकर, सौ लीना भूमकर, सौ समीक्षा भूमकर, सौ लता भूमकर, नगरसेवक गोविंद ताटे, राजाभाऊ खेंदाड, श्याम मगर, पिंटू लांडगे, राज मिर्झा, मल्हारी ठोंबरे, मुख्याध्यापिका सौ सुवर्णा वैद्य, पर्यवेक्षक श्री सिद्धेश्वर पाटील, राम कोळी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.